मिरज आणि जत विधानसभेच्या जागेवर जनसुराज्य शक्ती पक्षाचा दावा। विनयजी कोरे सावकार यांनी महायुती नेत्यांच्याकडे पक्षाला जागा सोडण्याची मागणी केली। मिरजेत पदाधिकारी निवड पत्र वाटप सोहळ्यामध्ये पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचं आवाहन केलं। जनसुराज्य शक्ती पक्ष सांगली जिल्हा यांच्या वतीने आज मिरजेत जनसुराज्य शक्ती पक्ष सांगली क्षेत्रातील नूतन पदाधिकाऱ्यांना निवड पत्र वाटप कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनयजी कोरे, सावकार प्रदेश अध्यक्ष समित दादा कदम, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे सर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मिरज शहरांमधील विविध समस्या सोडवण्यासाठी विनयजी कोरे सावकार आणि सुमितदादा कदम यांच्या प्रयत्नातून कोट्यावधीचा निधी उपलब्ध झाल्यानं त्यांचा भव्य नागरी सत्कार पार पडला। नूतन पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते निवडपत्र देण्यात आलं। जनसुराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरसेवक तसेच शेजारी बसलेल्यांना विधानसभेत पाठवण्यासाठी प्रयत्न करावा असं समितदादा कदम यांनी विनयजी कोरे यांच्याकडे मागणी केली। लोकसभा निवडणुकीत महायुतीकडे कोणतीही जागा मागणी केली नव्हती, पण विधानसभेला जनस्वराज्य पक्षाकडून जागांची मागणी केल्याची आठवण करून दिली। मिरज आणि जत विधानसभा जनसुराज्य पक्षाचा बालेकिल्ला असल्याचा दावा विनयजी कोरे यांनी केलाय। या दोन्ही जागा जनसुराज्य शक्ती पक्षाला सोडाव्यात अशी मागणी महायुती नेत्यांच्याकडे त्यांनी केलेली आहे। राज्य पातळीवर आज जनसुराज्य शक्ती पक्ष हा महायुतीचा एक घटक पक्ष आहे आणि महायुतीनं सुद्धा कुठली धोरणं स्वीकारावी, का स्वीकारावी, कशी स्वीकारावी याच्याबद्दल आग्रहानं भूमिका आपण त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न करतोय। आणि म्हणून उद्याच्या विधिमंडळाच्या निवडणुकींना सामोरं जात असताना तुम्हाला आठवतंय का बघा, मिरजेमध्येच आपण एक मोठा मेळावा घेतला होता आणि त्या मेळाव्यामध्ये मी जाहीर केलं होतं की प्रामुख्याने आम्हाला लोकसभेमध्ये एखादी सुद्धा जागा नको आहे। आम्ही महाराष्ट्रातनं आमच्या कामाची सुरुवात केलेली आहे, ओळख नव्या महाराष्ट्राची हा एक विचार घेऊन आम्ही काम करतोय। पण महाराष्ट्राच्या विधानसभेत मात्र जनसुराज्य शक्तीला सन्मानपूर्वक जागा महायुतीच्या माध्यमातून सोडल्या गेल्या पाहिजेत अशा प्रकारचा विचार मिरजेच्याच व्यासपीठावरनं मी त्या ठिकाणी व्यक्त केला होता। आणि म्हणून आज सुद्धा तुम्हा पदाधिकाऱ्यांच्याकडे या नव्या जबाबदाऱ्या सोपवत असताना मी महाराष्ट्रातल्या महायुतीच्या नेत्यांना मनापासून सांगेन की हा मिरज मतदारसंघ हा आमचा बालेकिल्ला आहे, जत विधानसभा मतदारसंघ हा आमचा बालेकिल्ला आहे। या सांगली जिल्ह्यातल्या किमान दोन्ही जागा खरं तर जनसुराज्य शक्ती पक्षाला महायुतीच्या माध्यमातून त्यांनी सोडल्या पाहिजे। आणि मग कोल्हापूर जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल, आज लातूर जिल्हा असेल, या ठिकाणी अतिशय नगर जिल्ह्यातल्या सुद्धा 2 जागा आपण त्यांच्याकडे मागतोय। आणि म्हणून या जागा सन्मानपूर्वक जनसुराज्याला देऊन सामान्य माणसाच्या हिताचा विचार, लोकशाहीत अस्तित्वात आणणारी ही शक्ती ताकदीनं उभा करण्यामध्ये मोठी भूमिका ह्या महायुतीतल्या मोठ्या पक्षांनी घेतली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आपल्या सगळ्यांच्या समोर मी या ठिकाणी व्यक्त करतोय। येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांची गर्दी बघून निश्चितरित्या सावकार साहेब आता पुढच्या गोष्टी तुमची जबाबदारी आहे। कशा पद्धतीने पक्षाला आता प्रतिनिधित्व विधानसभेमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये, नगरपालिकेमध्ये, पंचायत समितीमध्ये घ्यावं, आता हे सगळी जबाबदारी तुमची आहे। तुम्ही भांडून त्या ठिकाणी तुमचं वजन वापरून हे समोर सगळे आता मंडळी आहेत ती काही नगरपालिकेमध्ये, महापालिकेमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये तुमच्या आशीर्वादाने गेले पाहिजेत। एवढी आता जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे। तुमच्या आजूबाजूची काही मंडळी विधानसभेमध्ये गेली पाहिजेत, ही जबाबदारी आता तुमचीच आहे। त्यामुळे आता सावकार साहेबांनी अशी चांगली परिस्थिती निर्माण आज या ठिकाणी पार्टीची झालेली आहे की मला वाटतंय पुढच्या 5 वर्षामध्ये जनसुराज्य शक्ती पक्ष हा या देशाच्या, राज्याच्या राजकारणाचा एक प्रमुख केंद्रबिंदू राहणार आहे। आणि त्याचाच भूमिकेत आपण या निमित्ताने मिरज या ठिकाणावरून झालेली आहे। आणि नक्कीच आपल्याला सगळ्यांना हे आणि येणाऱ्या काळात सावकार साहेब आम्ही सगळेच कार्यकर्ते एवढंच सांगतो, तुम्ही वर सांभाळवा, खालते आम्ही सगळे करू। आणि परत येणाऱ्या विधानसभेनंतर तुमचा सगळ्यांचा आम्हाला या मिरजेमध्ये एक तुम्ही मंत्री होऊन पहिला सत्कार हा आम्हाला मिरज विधानसभेने मिळावा एवढंच मी या ठिकाणी सांगतो।
आणि चांगल्या पद्धतीनं हा पक्षाचं कार्य चालू आहे, आलेख चालू आहे. यामध्ये तुमचा आशीर्वाद आणि तुमची जी असणारी ताकद मागे उभी करा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.